बिस्तर से इतना भी प्यार मत करो की मंजिल ख्वाब ही बनकर रह जाए. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तुमच्याचपैकी काही वॉरियर्सनी काही डाऊट्स विचारलेले आहेत, जसं की ठराविक एका सब्जेक्टमध्ये स्कोअर कमी येत आहे किंवा पेपर सोडवताना एखाद्या टेस्टमध्ये चांगला स्कोअर येतो, एखाद्या टेस्टमध्ये खूप कमी येतो. असे बरेचसे डाऊट्स आहेत ज्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. कदाचित याचपैकी काही डाऊट्स हे तुमच्याही मनात असतील आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा कदाचित या व्हिडिओमध्ये मिळतील, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिला डाऊट आपण घेत आहोत वॉरियर रीना यांचा. हॅलो मॅम, स्कोअर वाढतो कमी होतो असं होत आहे. स्कोअर वाढवण्यासाठी काय काळजी घ्यावी सजेस्ट प्लीज, आणि कुठे फोकस करावं, करंटला किती वेळ द्यावा. तर अर्थात स्कोअर कमी जास्त होण्याची कारणं जी असतात ती वेगवेगळी असू शकतात. फॉर एक्झाम्पल पेपरची डिफिकल्टी लेवल, एखादा क्वेश्चन पेपर हा फार हार्ड असतो, एखादा क्वेश्चन पेपर हा त्या तुलनेने इझी असतो. जो इझी असेल तर अर्थात त्याच्यामध्ये तुमचा स्कोअर चांगला येईल, जो हार्ड असेल तिथे तुमचा स्कोअर जो आहे तो कमी येणार. कारण आयोगाचे जरी तुम्ही मागचे पेपर्स पाहिले तरी तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्या वर्षी कट ऑफ हा खूप जास्त असतो आणि एखाद्या वर्षी खूपच कमी लागतो. सो स्कोअर कमी जास्त हे होत राहणार. तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये सेम स्कोअर जो आहे तो एक्सपेक्ट करू शकत नाही. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा मुद्दा जो होता की करंटला किती वेळ द्यावा, तर अर्थात तुम्ही डेली 1 तास तरी किमान माझ्या मते तुम्ही करंट अफेअर्सला द्यायला पाहिजे. कारण करंट अफेअर्स हा एक असा घटक आहे की जो आपण वारंवार विसरू शकतो आणि तो विसरला जाऊ नये म्हणून आपले त्याची रिव्हिजन असणं आवश्यक आहे. अर्थात मी हे असं गृहीत धरून सांगते की तुमचा आत्तापर्यंत करंट अफेअर्सचा सगळा अभ्यास कंप्लीट झालेला आहे आणि आता तुम्ही फक्त रिव्हिजन करत आहात. त्यामुळे अर्थात रिव्हिजनला तुम्ही दिवसातला 1 तासभर तरी द्यायलाच हवा. त्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करताना येणाऱ्या काही प्रॉब्लेम्स आहेत. जसं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जे काही प्रश्न विचारले आहेत त्याच्याच रिलेटेड क्वेश्चन्स येत असतात असं मला वाटते. कारण 163 आणि कलम 164 किंवा जॉग्रफी, जलविद्युत प्रकल्प, इकॉनॉमिक रिलेटेड जे काही टॉपिक आहेत तर ते पाहिल्यानंतर लक्षात येते की वारंवार त्याच घटकांवरती प्रश्न विचारले जातात. माझा क्वेश्चन असा आहे की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आलेत त्यांच्या रिलेटेडच टॉपिक कवर करायचे आहेत की बाकी पण करायचे आहेत. तर इथे एक मुद्दा लक्षात घ्या की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही का करायचे असतात, तर मुळातच आपल्याला महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत ते समजले पाहिजेत. कोणत्या टॉपिकवरती आयोगाने भर दिलेला आहे, आयोगाचा फोकस कोणत्या टॉपिकवरती आहे किंवा रिपीटेड क्वेश्चन्स कोणत्या टॉपिकवरती आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणूनच आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करत असतो. त्यामुळे त्याच्यामधून जे इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्या लक्षात येतात ते तुम्हाला परफेक्ट करायचेच आहेत, कारण त्याच्यावरतीच मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जातात. पण त्याचबरोबर करंट अफेअर्सशी रिलेटेड जर एखादा टॉपिक असेल, जसं की नागरिकत्व हा चर्चेमध्ये असणारा टॉपिक होता, राज्यपाल हे पद खूप जास्त महाराष्ट्राच्या दृष्टीने चर्चेमध्ये होतं, त्याचबरोबर विधान परिषद, विधानसभा, मुख्यमंत्रीपदाची शपथ असेल, तर ज्या काही गोष्टी निवडणुकांच्या कालावधी दरम्यान चर्चेमध्ये होत्या तर ते घटक तुम्हाला काय करायचे आहेत, सब्जेक्टशी रिलेट करायचे आहेत आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, एका टाईमला एकच क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचं का मॅम, आमचे काही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचे राहिले होते. तर 2 पेपर जर एकत्र घेतले ॲनालिसिसला आणि सब्जेक्टचे म्हणजे जसं की जॉग्रफी सब्जेक्ट असेल तर दोन्ही पेपरमधले जॉग्रफीचे क्वेश्चन्स, त्यानंतर हिस्ट्रीचे, असं केलं तर चालेल का, हा प्रश्न आहे. तसंच खाली लिहिलेलं आहे की स्कोअर कमी येत आहे मॅम, एक्झामची काळजी वाटते, पण टाईमवर पेपर कवर होत आहे, बराच फरक पडलेला आहे तुमच्या प्लॅनिंगमुळे, थँक्यू. तर अर्थात टायमिंगचा जो इश्यू आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की काही रूल्स आहेत ते जर तुम्ही फॉलो केले तर तुमचा पेपर जो आहे तो टायमिंगमध्ये कवर होईल. आणि अर्थात इथे तुम्हाला प्रॅक्टिसची जास्त गरज आहे. जेवढी व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढंच व्यवस्थित तुमचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट असेल किंवा इतर जे इश्यू आहेत म्हणजे विनाकारण जे आपले मार्क्स जातात सिली मिस्टेक्समुळे ते सगळे कमी होऊ शकतात. इथला जो मेन मुद्दा आहे की ॲनालिसिसला समजा म्हणजे 2 पेपर मागे राहिले तुमच्या ॲनालिसिसचे, तर दोन्ही विषयाचे जर तुम्ही सब्जेक्ट वाईज घेतलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही विषयामध्ये तुम्ही हिस्ट्रीचे एका पाठोपाठ एक, त्यानंतर जॉग्रफीचे एका पाठोपाठ एक, असं तुम्ही करू शकता. असं अजिबात नाही आहे की एक क्वेश्चन पेपर घेतला त्याचे 100च्या 100 प्रश्न तुम्ही ॲनालाइज केले आणि त्यानंतरच दुसरा पेपर घेतला, असं अजिबात करायची आवश्यकता नाही आहे. आणि त्याचबरोबर हाही एक मुद्दा लक्षात घ्या की एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही आलं तर त्या प्रश्नावरती अडकून पडायची पण गरज नाही आहे. म्हणजे जोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही तोपर्यंत मी पुढेच जाणार नाही असा विचारसुद्धा तुम्ही अजिबात करू नका. ठीक आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न, ॲनालिसिसला खूप जास्त वेळ लागत आहे. एका पेपरला मॅक्झिमम 2 ते 3 दिवस लागत आहे. यामध्ये काहीच म्हणजे वाचायचं जे आहे, वाचायला तितकासा वेळ मिळत नाही. आणि जर ॲनालिसिस नाही झालं तर पुढे जे पेपर राहिलेले आहेत त्यांचं काय करायचं, असे काही प्रश्न आहेत. त्याचबरोबर पेपरचं म्हणजे पुढच्या पेपरचं पण ॲनालिसिस पेंडिंग राहील. रोज पेपर सॉल्व करायचे आहे तर ॲनालिसिस कधी कंप्लीट करायचं आणि सिलेबस करंट कधी कवर करायचं हे काही समजत नाही. मॅम प्लीज थोडं सांगा. अर्थात आत्ता एक्झामला किती दिवस राहिलेले आहेत आपल्या, म्हणजे अगदी तोंडावर आली आहे एक्झाम. मग ज्या वेळेला आपण 30 डेज चॅलेंज असेल किंवा कोणताही प्लॅन मी तुम्हाला दिला असेल त्यावेळेला अर्थात हेच गृहीत धरून दिलेलं आहे की तुम्ही ऑलरेडी सिलेबसचा अभ्यास केलेला आहे, तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे आणि आता फक्त जे फिनिशिंग असतं ते करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी किंवा ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून अजूनही राहून गेल्या असतील त्या कवर करण्यासाठी म्हणूनचा हा प्लॅन होता. त्यामुळे अर्थात जे काही तुमचे पेपर्स आहेत ते तर तुम्हाला कवर करायचेच आहेत. त्याचं रिझन म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतो किंवा आयोगाची एक्झॅक्टली दिशा काय आहे हे समजणार नाही. त्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ते पेपर्स तुम्हाला कवर करायचेच आहेत. अर्थात एक पेपरला 2-3 दिवस लागण्याची काही आवश्यकता नाही आहे. तुमचा कदाचित ॲनालिसिस करताना तुम्ही खूप सगळी माहिती लिहून काढत असाल. ॲनालिसिस करताना जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत आणि अगदी शॉर्टमध्ये ते लिहून काढायचे आहेत ते तुम्हाला समजलं पाहिजे या हेतूने तुम्ही ते करायचं आहे. काही वॉरियर्सचं डिस्कशन मी वाचलं होतं, त्याच्यामध्ये काही जण म्हणत होते की आम्ही क्वेश्चन्स पण लिहून काढतो आणि मग परत आम्ही त्याचे आन्सर्स लिहितो, ॲनालिसिस म्हणजे पूर्ण एक्सप्लेनेशन लिहितो. तर तशी काहीही आवश्यकता नाही आहे. क्वेश्चन कशासाठी म्हणून परत लिहायचे, तुमच्यासाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत. उदाहरणार्थ प्रश्न विचारला असेल महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे असा एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, तर मग तिथे तुम्हाला महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार लिहायचा आहे, पूर्व पश्चिम विस्तार लिहायचा आहे, अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार लिहायचा आहे आणि महाराष्ट्राने भारताच्या क्षेत्रफळाचे एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे हे लिहायचं आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे. आणि फारच वाटलं तर दख्खन पठाराची जी काही लांबी वगैरे आहे तर त्याबाबत एखादा मुद्दा तुम्ही लिहू शकता. हे लिहिताना तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये लिहायचं आहे. जसं की पूर्व पश्चिमला तुम्ही फक्त प आणि पू एवढं लिहू शकता किंवा पू आणि प लिहू शकता. उत्तर दक्षिणला ऊ आणि द लिहू शकता. अक्ष आणि रेखा एवढंच लिहायचं आहे. जर तुम्ही हे सगळं डिटेलमध्ये लिहित असाल तर अर्थात तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे. जे काही तुम्ही ॲनालिसिस लिहाल ते तुम्हाला समजलं पाहिजे, तुमची रिव्हिजन झाली पाहिजे, एवढंच ॲनालिसिस तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही एक्स्ट्राच्या मुद्द्यांमध्ये जर घुसत बसलात तर अर्थात त्याच्यामध्ये तुमचा जास्त वेळ जाणार आहे आणि ते तुमच्यासाठी त्रासदायक पण ठरणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन जर आपण पाहिला तर मॅम आत्ता सध्या करंट नाही सॉल्व करत आहे तर त्याला कसा टाईम द्यायचा आणि मॅथ्स लास्टला सॉल्व करायचं की राऊंडमध्ये. तर अर्थात मॅथ्सचे क्वेश्चन जे आहेत तर प्रत्येकाचं मॅथ्समध्ये तयारी कशी आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं. पण मला पर्सनली विचाराल तर मला असं वाटतं की मॅथ्स अँड रिझनिंग तुम्ही शेवटी घेतलं पाहिजे. अर्थात जर तो तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट नसेल तरीही, स्ट्रॉंग असेल तरीही, कारण बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा मॅथ्स अँड रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व करत असतो तेव्हा आपल्याला वेळ गेलेला समजत नाही. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या क्वेश्चनवरती अडकून पडलात तर तुम्ही जोपर्यंत ते उदाहरण सुटत नाही आहे तोपर्यंत तुम्ही तिथेच अडकून पडता आणि वेळ गेलेला समजत नाही. आणि मग बरेच बाकीच्या सब्जेक्टमधले जे क्वेश्चन असतात जे इझिली तुम्ही क्रॅक करू शकता ते पण तुमचे राहून जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मॅथ्स रिझनिंग बहुधा तुम्ही ते लास्टला घ्यायला पाहिजे. राऊंड्समध्ये पण नका घेऊ, शेवटी म्हणजे राऊंड वाईज जर तुम्ही पेपर सोडवत असाल तरीसुद्धा ते शेवटी ठेवा, त्याच्यासाठीचा वेळ तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे मॅम. जेव्हा क्वेश्चन सॉल्व करतो तेव्हा फर्स्ट राऊंड म्हणजे 100% माहीत असलेले तर ब्लॅक सर्कल कधी करायचे. हा एक प्रश्न मला अजून काही वॉरियर्सनी विचारला होता. जसं की आपण जेव्हा पेपर सॉल्व करतो तेव्हाच सर्कल करायचे की काही वेळाने करायचे, म्हणजे अगोदर क्वेश्चन पेपरवरती टिक मार्क केला आणि नंतर मग आपण आन्सर शीटवरती केलं तर असं चालतं का. तर अर्थात याच्यामध्ये 2 मुद्दे येतात. पहिला मुद्दा हा येतो की जर समजा तुम्ही नंतर सर्कल करणार असाल, बऱ्याचदा असं होतं की आपण क्वेश्चन पेपरवरती सर्कल करतो आणि आपण ठरवलेलं असतं की शेवटच्या 5 मिनिटांमध्ये किंवा शेवटच्या 7-8 मिनिटांमध्ये आपण सर्कल करायचे. पण कधी कधी पेपर सोडवण्याच्या नादात आपल्याला शेवटचे 5 मिनिट राहिलेले 7 मिनिट राहिलेले कळत नाही. घाईमध्ये शेवटी असं होऊ शकतं की जे सर्कल तुम्हाला प्रॉपरली करायचे असतात तिथे तुमच्याकडून चूक होऊ शकते आणि मग ते सर्कल बाहेर जाणं किंवा चुकीच्या पद्धतीने ते सर्कल फिल केले गेले तर मग तिथे आपल्या मार्क्सवरती परिणाम होऊ शकतो. ठीक आहे. आणि घाईमध्ये कधी कधी असंही होतं की वरचं खाली खालचं वर किंवा आपण क्वेश्चन नंबर पाहत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 2 3 4 5 क्वेश्चन सलग सोडवले, 6वा क्वेश्चन तुम्ही स्किप केला
आणि डिरेक्टली तुम्ही 7व्या नंबरचं जर क्वेश्चन पेपरमध्ये टिक केलं असेल तर उत्तरपत्रिकेमध्ये बऱ्याचदा 6व्या नंबरलाच तुम्ही फिल करून टाकता. हा एक प्रॉब्लेम होऊ शकतो लेट सोडवण्याचा आणि वेळ न पूर्ण. पण जर तुम्ही लगेच केलं तिथे फक्त एक प्रॉब्लेम होऊ शकतो लगेच सर्कल करण्याचा, की कदाचित तुम्ही टिक मार्क केलं आणि तुम्ही फिल पण करून टाकलं, म्हणजे क्वेश्चन पेपरवरती आन्सर टिक केलं, तुम्ही फिल पण केलं आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की अरे याचं उत्तर हे नाही वेगळं आहे, तर तिथे तुमचा एखादा मार्क जाऊ शकतो. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर लगेच तिथल्या तिथे त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लगेच फिल करून टाका. जिथे तुम्हाला थोडाफार डाऊट आहे त्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही वेट करू शकता. ठीक आहे. सो बेटर आहे की त्या वेळेला सर्कल करा, कारण नंतर जर वेळ नाही पुरला कोणत्याही गोष्टीमुळे काहीही कारणास्तव जर पुढे काही प्रॉब्लेम आला तर तुमचा पेपर अर्धवट राहू नये. त्यामुळे तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर लगेच त्याचं उत्तर जे आहे ते उत्तरपत्रिकेवरती नोंदवायचं आहे. ज्या क्वेश्चनमध्ये डाऊट आहे त्याला तुम्ही सर्कल करून ठेवा त्या क्वेश्चन नंबरला क्वेश्चन पेपरवरती, किंवा टिक मार्क करून ठेवा आणि नंतर त्या क्वेश्चनकडे तुम्ही वापस या. ठीक आहे. त्यानंतर उरलेल्या दिवसात सगळं कसं मॅनेज करायचं यावर एक व्हिडिओ बनवा, म्हणजे आमची भीती जाऊन म्हणजे फोकस जो आहे तो स्टडीवरती होईल. तर ठीक आहे, मी कॉन्सन्ट्रेशनसाठी एखादा व्हिडिओ अपलोड करेन. त्याचबरोबर 2019, 18, 17पर्यंत सर्वांचा स्कोर हा ॲक्च्युली जो प्रश्न विचारला होता की स्कोर कमी जास्त होतो आहे, तर त्याचं उत्तर दुसऱ्याच एका वॉरियरने दिले, पण हे मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. कारण त्यांनी जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे. 2019, 18 आणि 17पर्यंत सर्वांचा स्कोर चांगला होता, त्यानंतर स्कोर कमी कमी होत आला आहे. याचं कारण मला असं वाटतं की आपण 17, 18, 19चे क्वेश्चन पेपर मॅडमनी सांगायच्या अगोदर पण पाहिलेत आणि त्यांचं आन्सर पण आपल्याला माहीत होतं, म्हणून तो स्कोर जास्त येत होता. आता 2016पासून तो कमी येतो आहे, कारण ते क्वेश्चन्स आपण अगोदर पाहिले नव्हते, त्यामुळे त्यांचं उत्तर पण माहीत नाही आणि त्यामुळे स्कोर कमी येतो आहे. आणि आत्ता जो स्कोर येतो आहे तोच कदाचित आपला खरा स्कोर असू शकतो. तर तुम्हाला आठवत असेल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की पेपरमध्ये येणारे सर्व प्रश्न तुम्हाला आधीच माहीत असतील तर तुमचा स्कोर किती येईल. तो अपलोड करण्यापाठीमागचं कारणच हे होतं की बऱ्याच वॉरियर्सना मी क्वेश्चन पेपर सॉल्व करायला सांगितले आणि वॉरियर्सनी मला असं सांगितलं की मॅम हे आम्ही ऑलरेडी सॉल्व केलेत, ॲनालिसिस केलेत. बट सॉल्व केल्यानंतर ॲनालिसिस केल्यानंतर सेकंड टाईम तुम्ही जेव्हा तो सोडवता तर तेव्हा तुमचा स्कोर चांगलं येणं हे अपेक्षित होतं, पण तेवढासा स्कोर मला पाहायला मिळाला नाही. याचाच अर्थ आपण चुकीच्या पद्धतीने ॲनालिसिस केलेलं आहे किंवा प्रश्न माहीत असूनही ते आपल्याला आठवत नाही. मग याच्यावरती आपल्याला वर्क करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच इथे की तुमचा स्कोर कमी जास्त होतो, प्रश्न माहीत असताना ज्या प्रश्नांची तयारी तुम्ही ऑलरेडी केलेली आहे त्याचाच जरी तुमचा स्कोर कमी येत असेल तर तिथे तुम्ही थोडंसं गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. कारण याचा अर्थ तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला आठवत नाही आहे, आणि तो का आठवत नाही आहे त्याचं रिझन तुम्हाला शोधून काढावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, मॅम मॅथ्स अँड रिझनिंग डेली साठी सांगा. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आणि टॉपिक डेली यातच टाईम जातो आणि करंट आणि मॅथ्स राहून जातं. तर मी ज्या वेळेला सुरुवातीलाच सांगितलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅथ्स अँड रिझनिंगचे क्वेश्चन्स जे आहेत ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर ज्या टाईपचे आलेले आहेत त्याच टाईपचे क्वेश्चन जे आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्हाला मॅक्झिमम करायची आहे. नवीन एखाद्या दुसऱ्या टाईपचं उदाहरण येऊ शकतं, पण जसं मॅथ्स रिझनिंगमध्ये आत्तापर्यंत ज्या टॉपिकवरती प्रश्न आलेले आहेत त्याचीच मॅक्झिमम उदाहरणं जी आहेत, म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला वयांची सरासरी दिली असेल, वय शोधायला सांगितलं असेल तर तशा प्रकारची उदाहरणं तुम्ही त्या टाईपची उदाहरणं तुम्ही बुकमधून कुठूनही घेऊन प्रॅक्टिस करू शकता. आणि करंट अफेअर्सचं मी जस्ट आता सांगितलं की करंट अफेअर्सचं तुम्हाला काय करायचं आहे, डेली तुम्हाला करंट अफेअर्ससाठी 1 तास तरी रिव्हिजनला द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर स्कोर कमी येतो हाच प्रॉब्लेम आहे. तर स्कोर कमी येत असेल तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले जे रूल्स आहेत ते रूल्स तुम्ही लिहून घ्या. थोडा वेळ लागेल पेपर सोडवायला, पण रूल्स फॉलो करूनच पेपर सोडवा. अदरवाईज दुसरं काही सोल्युशन याच्यासाठी नाही आहे. तुम्ही जर फक्त टेन्शन घेत बसला स्कोर कमी येतो, एक मेन मुद्दा लक्षात घ्या की आत्ता पेपर सोडवताना तुमचं मोटिव्ह काय आहे, तुमचं ध्येय काय, तुमचा हेतू काय. तुमचा हेतू हा आहे की तुमचा कंटेंट कव्हर झाला पाहिजे, जे काही तुम्ही वाचताय ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. पण तुम्ही फोकस कम्प्लिटली स्कोरवरती करताय आणि पेपर सोडवताय हे चुकीचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला टेन्शन येते. जरी तुमचा स्कोर कमी आला तरी तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की जरी माझा स्कोर कमी आला असला तरी ह्या पेपरमध्ये कुठला कंटेंट आलेला आहे तो माझ्या लक्षात राहिला आहे, ते टॉपिक माझ्या लक्षात राहिलेत आणि तोच माझा मेन हेतू आहे की मला हे कव्हर करायचं. आणि ते जर कव्हर होत असेल तर जास्त टेन्शन घेऊ नका. प्रश्न का चुकतात हे शोधा, म्हणजे तुमचे प्रश्न नीट न वाचल्यामुळे चुकत आहेत का,
की तुम्हाला तो कंटेंट माहीतच नाही म्हणून चुकतोय का, की तुम्ही उत्तर चुकीच्या पद्धतीने, म्हणजे 2 उत्तर आहे हे माहिती आहे पण तुम्ही 3ला सर्कल केलं तर त्याच्यामुळे चुकतंय का, हे सगळं काढा. आणि 30 डेज चॅलेंजच्या बॅच 2 मधील स्टुडंटनी आपल्या चुका, म्हणजे कशामुळे उत्तरं चुकतात याची लिस्ट बनवून ग्रुपवरती टाका. त्याचं रिझन म्हणजे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या चुका समजत नाही तोपर्यंत एक्झॅक्टली काय करायचं पुढे हे तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. त्यानंतर सायन्स मॅथ्स रिजनिंगमध्ये मार्क वाढत नाही, काही आयडिया सांगा मॅम. सायन्स मॅथ्सला तर प्रॅक्टिसशिवाय पर्यायच नाही आहे. सायन्सचे लेक्चर्स येतील त्यावेळेला बरेचसे पॉईंट जे आहेत तुमचे ते कव्हर होतील, बरेचसे अवघड घटक जे आहेत ते ट्रिक्सच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येतील. आणि सायन्ससाठी तर मी हेच सांगेन तुम्हाला की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्याच्यामध्ये आलेले क्वेश्चन जे आहेत ते वारंवार सॉल्व्ह करणं, त्याचं ॲनालिसिस रीड करणं जर तुमच्याकडे ॲनालिसिसचं बुक असेल तर. अदरवाईज तुम्ही तुमच्याकडच्या रेफरन्स बुकमधून ते ॲनालिसिस हे करा. फक्त व्यवस्थित पहा, म्हणजे कुठलाही प्रश्न आला असेल तर त्याच्या पाठीमागे, म्हणजे त्या प्रश्नाच्या खाली जे काही विश्लेषण असतं ते पूर्ण विश्लेषण तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याच्यावरतीच तुमचं जे म्हणजे सायन्सचा स्कोर वाढवायचा असेल. आत्ता तर खूप कमी कालावधी आहे, म्हणजे मी आत्ता तुम्हाला रेफरन्स बुक सांगणार किंवा इतर काही सांगणार आणि तिथून ते करणार तर ते योग्य ठरणार नाही. ठीक आहे. त्यानंतर सायन्समध्ये स्कोर खूपच कमी येतोय, तोच सेम प्रश्न आहे. आणि मॅथ्स रिजनिंग स्किप केलेलं आहे तर त्याच्याबद्दल बोला. अर्थात मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं, तुम्ही एखादा विषय स्किप करत असाल काही फरक पडत नाही. ठीक आहे, माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या. एखादा विषय स्किप करत असाल तितकासा फरक पडत नाही, पण तो विषय स्किप केल्यानंतर तुम्हाला बाकीच्या विषयांमध्ये तेवढंच जास्त तुमचं एफर्ट्स जे आहे ते द्यावे लागणार आहेत. कारण एका विषयाचे तुम्हाला फक्त 15 प्रश्न येतात. अर्थात तुम्ही कधीच 100पैकी 100 मार्क्स पाडणार नाही आणि 100पैकी 100 पाडण्याची आपली अपेक्षाही नसते. पण जर तुम्ही 15 प्रश्न सोडून देत असाल तर 85 प्रश्नांमध्ये तुमची तयारी खूप जबरदस्त असली पाहिजे. आणि जर तशी तयारी असेल तर तुम्हाला वरच्या 15 प्रश्नांची काळजी घेण्याची काहीच गरज नाही आहे. ठीक आहे. सो एखादा विषय जर तुम्ही स्किप केला असेल किंवा त्या विषयाचा जास्त अभ्यास केला नसेल तर मी तिथे तुम्हाला सजेस्ट करेन की बाकीचे विषय तुमचे स्ट्रॉंग असले पाहिजेत. ठीक आहे. आणि त्या विषयांचा अटेम्प्ट तुमचा चांगला असला पाहिजे. त्यानंतर मॅम, आयोगाचे आत्तापर्यंतचे आलेले क्वेश्चन वाचणे चांगले की ॲनालिसिस करणे चांगले? माझे याआधी ॲनालिसिस करून झालं आहे तर मी आता काय करू प्लीज सांगा. तर मी वारंवार तेच सांगितलं, तुमचं एकदा ॲनालिसिस करून झालं ना की त्याच ॲनालिसिसची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. म्हणजे फक्त क्वेश्चन वाचून काहीच नाही होणार आहे. तुम्हाला क्वेश्चनसोबत त्याचा आन्सर, त्याच्या आजूबाजूचं विश्लेषणात्मक माहिती हे सगळंच माहिती असलं पाहिजे. म्हणून जे आयोगाचे प्रश्न आलेले आहेत त्याचं जे तुम्ही ॲनालिसिस केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही वारंवार रीड करण्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. म्हणजे त्याची रिव्हिजन तुम्ही करा. एक प्रॉब्लेम विचारला होता की मॅम अजून एक प्रॉब्लेम होत आहे, सकाळी आणि दुपारी झोप खूप लागते, गरमीमुळे मे बी यावर काही सोल्युशन आहे का? आणि स्ट्रेस किंवा स्टडी लोडमुळे स्टडी करायची इच्छा राहत नाही, टाईम खूप वेस्ट होतो आहे, नंतर परत टेन्शन येतं, हे सगळं असं होत आहे. अर्थात याच्यावरती एक छान सोल्युशन पण सांगितलेलं आहे. फॉर रिलीजिंग युअर स्ट्रेस गिव्ह ओनली 5 minutes टू भ्रामरी प्राणायाम अँड अनुलोम विलोम. ओनली 5 minutes यू विल फील व्हेरी फ्रेश अँड टेक लाईट डाएट. झोप नाही लागणार. तर अर्थात खरंच प्राणायामनी खूप फरक पडतो. तुम्ही मेडिटेशन करू शकता. आणि खरंच जेवण तुम्ही थोडंसं हलकं ठेवा, पाणी भरपूर प्या. ज्यावेळेला तुम्हाला अभ्यास करायचा अर्थात त्यावेळेला तरी, असं नाही की मग तुम्ही उपाशी पोटीच राहा, तर नाही. तर उपाशी पोटी राहिलात तरी तुम्ही बेचैन व्हाल. तर जेवण खूप जास्त आहार, म्हणजे खूप जास्त जड अन्न खाऊ नका, कारण ते पचवण्यासाठी मग पूर्ण ताकद लागते आपल्या शरीराची आणि आपल्याला झोप लागायला लागते. ठीक आहे. तर हे एक रिझन असतं. आणि स्टडीला इंटरेस्टिंग बनवा. म्हणजे अर्थात ज्या ठिकाणी तुम्हाला, म्हणजे सवय कशी असते, आपण तुम्ही जर बेडवरती झोपून अभ्यास करत असाल तर 100% तुम्हाला झोप लागणार. सो तुम्ही थोडी जागा चेंज करून पहा, दुसऱ्या ठिकाणी बसून पहा, थोडंफार हवेशीर जागेत पहा, म्हणजे बसून अभ्यास करून पहा आणि माइंड जेवढं फ्रेश राहील. आणि खूप जास्त झोप लागत असेल तर जबरदस्तीने जागू पण नका. आणि एक दुसरं एक रिझन असू शकतं झोप लागण्याचं की तुम्ही रात्रीची झोप पुरेशी घेत नसाल, तर रात्रीची झोप पुरेशी घ्या, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्रास होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, मॅम हल्ली वाचन करण्याची इच्छा जास्त होत नाही, नुसते पेपर सोडून ॲनालिसिस केले आणि प्रश्न बघून तोच टॉपिक पाहिला तर पुरेसे आहे का? काही प्रॉब्लेम नाही. आपण क्वेश्चन पेपर सोडवतो आणि त्याचा ॲनालिसिस करतो, म्हणजे कुठे ना कुठेतरी आपण अभ्यासच करतो आहे. रीडिंग न कळतपणे होतं. आपण ज्यावेळेला लिहित असतो एखादी गोष्ट त्यावेळेला आपलं रीडिंग होत असतं. त्यामुळे जर तुम्ही
फक्त प्रिव्हियस इयर नाही, पण इतर टेस्ट सिरीजचे पण काही क्वेश्चन पेपर्स घ्या, ते सुद्धा सॉल्व्ह करण्याकडे लक्ष द्या आणि त्याचं ॲनालिसिससुद्धा तुम्ही कंप्लीट करा. आता कंटेंट तुम्ही वाचून काय वाचणार आहे, आणि नवीन आत्ता काहीही वाचायला घेऊ नका. जे तुमचं वाचून झालेलं आहे त्याचीच रिव्हिजन पक्की करण्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. तर असे काही प्रश्न होते, मॅम इकॉनॉमिकच्या क्वेश्चनचं ॲनालिसिस समजत नाही तर कसं करायचं. आता म्हणजे तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील, इकॉनॉमी हा सब्जेक्ट असा आहे की जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतात तोपर्यंत काहीच नाही होऊ शकत. तिथे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आत्ता ज्या काही म्हणजे ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले त्यात थोड्याफार कन्सेप्ट क्लिअरिंगवरती लक्ष द्या. आत्ता जास्त ताण घेऊ नका, कारण आत्ता अगदी जवळ आलो आहे आपण एक्झामच्या, त्यामुळे नवीन काही वाचण्याच्या फंदात पडू नका. मी ऑलरेडी सांगितलं होतं युद्धाभ्यास लेक्चर सिरीजमध्ये जे इकॉनॉमिक्सचे लेक्चर आहेत त्याची रिव्हिजन करा, ते पहा, कारण त्याच्यामधले क्वेश्चन्स क्वालिटी क्वेश्चन्स आहेत आणि तिथे तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्टसुद्धा क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. आणि त्याचबरोबर चॅलेंजमधल्या लेक्चरमध्ये तर ते तुमचं क्लिअर होतच आहे. ठीक आहे. तर हे काही क्वेश्चन होते, याच्यापैकी बरेचसे डाऊट्स तुम्हाला पण असतील. तर आय होप मी तुमचे डाऊट्स क्लिअर केले असतील. मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं गाईड करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्तही तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. बट एक्झाम जशी जशी जवळ येते तसं स्ट्रेस वाढणं हे स्वाभाविक आहे. तुम्ही जेवढं स्वतःच्या मनावरती ताबा ठेवाल तेवढं ते तुमच्यासाठी बेटर राहील. त्यामुळे स्ट्रेस जास्त घेऊ नका. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, बाहेर कोणीतरी आले, त्यांचा आवाज येतो आहे. सो आय होप मी तुमचे डाऊट्स क्लिअर केलेत. तर याच्यावरती वर्क करा. या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात त्या व्यवस्थितपणे करा. आणखी काही एक छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत इथून पुढे एक्झामपर्यंत. त्याच्याबद्दल मी नक्की एक व्हिडिओ लवकर अपलोड करणार आहे, ज्याचा तुम्हाला डेफिनेटली खूप जास्त फायदा होणार आहे म्हणजे येणाऱ्या एक्झामसाठी. सो जर तुम्ही वाट पाहत असाल त्या व्हिडिओची तर तसं मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. मी तो व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी अपलोड करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता उरलेल्या कालावधीसाठी स्वतःची खूप जास्त चांगल्या पद्धतीने काळजी घ्या, कारण एक्झामच्या कालावधीमध्ये आजारी पडणं हे आपल्याला परवडणारं नाही. ठीक आहे. सो आय होप मी तुमचे डाऊट्स क्लिअर केले असतील. जर तुम्हाला असं वाटलं असेल की डाऊट्स क्लिअर झालेत तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.